नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. सो फायनली एमएसटी सीईटी 2025 ची पीसीएम ग्रुपची आन्सर की रात्री 12:30 वाजता तुमची रिलीज झालेली आहे. ठीक आहे, लगेच 1 वाजता आम्ही तुम्हाला इन्फॉर्म केलं होतं. ठीक आहे, आता आन्सर की रिलीज झाली. आन्सर की मध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स माहित पडले. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने चेक केले असेल, जर नाही केले तर अजूनही तुम्ही चेक करू शकता. आता आन्सर की मध्ये तुमचे मार्क्स तुम्हाला माहित पडले. ठीक आहे, आता या मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येतील त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, पण कॉमेंट सेक्शन मध्ये प्रत्येक विद्यार्थी त्याचे मार्क्स आणि त्याची शिफ्ट नक्कीच कॉमेंट करेल, ज्याच्याने आपण शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल जास्त चांगल्या पद्धतीने गेस करू शकतो, कारण आपल्याला टॉपर माहित पडेल. ठीक आहे, म्हणून प्रत्येक विद्यार्थी त्याचे मार्क्स कॉमेंट करेल. तसा आमचा सर्व्हे चालूच आहे गुगल फॉर्मचा, पण तरी प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल की किती त्याचे मार्क्स आले आणि कोणती त्याची शिफ्ट होती. ठीक आहे, चला बोलूया आता आपण एमएसटी सीईटी 2025 च्या मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बद्दल. ठीक आहे, त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर जुई भडाने होती, जिला 1500 रुपीचं प्राइस गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो, त्याला 1500 रुपीचं प्राइस जातं. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकता. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा. कॅप राऊंड, काउन्सिलिंग, सीईटी सेल कडून काही इम्पॉर्टंट आलं सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतं. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, आता बोलूया आन्सर की बद्दल. ज्या विद्यार्थ्यांनी चेक केली नसेल त्यांच्यासाठी ही अपडेट आहे. ठीक आहे, cetcell.mahacity.org या वेबसाईटवरती तुम्ही तुमची आन्सर की चेक करू शकता. लॉग इन करा, त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग मध्ये जा, त्यानंतर पीसी वरती क्लिक करा. दॅट्स इट. 2-3 स्टेप आहेत, लगेच तुमची आन्सर की दिसून जाते. ठीक आहे, सोपी गोष्ट आहे. क्लिअर आहे? आन्सर की बघून या, त्यानंतर हा व्हिडिओ बघा वाटल्यास तर. ठीक आहे, चला आता बघूया किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, पर्सेंटाइल तुमचं नेहमी व्हॅरी करत राहतं शिफ्टने. ठीक आहे, पण खूप जास्त अंतर येऊन लागतो का, की जर माझे 95% मार्क्स आहेत, 95 मार्क्स वरती फॉर एक्झाम्पल माझे 90 पर्सेंटाइल बनत आहे आणि कोणाची शिफ्ट डिफिकल्ट आहे तर त्याचे खूप वाढून जाणार आहेत का? नाही, खूप नाही वाढणार, थोडेफार, जास्त नाही. ठीक आहे, किती वाढतील त्याच्याविषयी पण आपण आज बोलणार आहोत. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमची शिफ्ट इझी आहे तर तुम्हाला शिफ्ट जर इझी आहे तर तुम्हाला कमी पर्सेंटाइल येतील ऍज कम्पेअर टू ज्याची शिफ्ट डिफिकल्ट राहिली त्याच्या कम्पेअर टू. ठीक आहे, जर तुमची मॉडरेट शिफ्ट आहे तर मॉडरेट तुमचे पर्सेंटाइल येतील. जर शिफ्ट तुमची डिफिकल्ट आहे तर तुमचे जास्त पर्सेंटाइल येतील. आता हे विद्यार्थी लकी आहेत का रे बाळांनो? ज्यांची शिफ्ट डिफिकल्ट आहे त्याचे जास्त पर्सेंटाइल येणार आहेत, पण ते लकी नाहीत बाळांनो. त्यांची शिफ्ट डिफिकल्ट आहे, त्यांना तेवढा स्कोर करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागली. ठीक आहे, आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पलने खूप छान पद्धतीने समजावतो ही गोष्ट. 3 मित्र आहेत बाळांनो, राहुल, राणी आणि रवी. ठीक आहे, तिघांचे किती मार्क्स आले? 95, 95, 95. तिघांचे 95 मार्क्स आलेले. ठीक आहे, आता तिघं काय म्हणतील? तिघांचे 95 मार्क्स आले, तिघं आपण सेम कॉलेजमध्ये जाऊ? नाही, असं नाही होणार. ठीक आहे, कारण तिघांची शिफ्ट वेगवेगळी होती. जर राणीची शिफ्ट सपोज मीडियम होती, राहुलची शिफ्ट सपोज इझी होती आणि रवीची शिफ्ट सपोज डिफिकल्ट होती, मग काय होईल रे बाळांनो? सपोज राणीचे 95 मार्क्स वरती तुमचे सपोज 90 पर्सेंटाइल बनत आहे फॉर एक्झाम्पल. त्याच जागेवरती राहुलचे किती बनतील माहितीये? त्याचे 88च बनतील. त्याच जागेवर रवीचे किती बनतील माहितीये? त्याचे 92 बनून जातील. आता याच्यात म्हणणार रवी तर लकी आहे, पण रवीला 95 मार्क्स आणण्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली, ही पण गोष्ट समजा तुम्ही. ठीक आहे, तर कोणीच लकी नाही, कोणाला सोबत अनफेअर नाही होणार. ठीक आहे, या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आतापर्यंत फक्त तुमचं 50% काम झालंय, 50% काम अजूनही बाकी आहे. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, जर तुमचे कमी जरी मार्क असतील ना तरी तुम्ही एक महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजमध्ये जाऊ शकतात. या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो. ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, खूप कमी मार्क्स होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय का? पर्सनल काउन्सिलिंग मधून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घेतली. आणि अशी खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले मार्क्स होते तरी ते 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का? मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले. ही चूक नका तुम्ही करू बाळांनो. जर तुमचे चांगले पर्सेंटाइल आले, वाईट पर्सेंटाइल आले, हे फक्त तुमचं 50% काम होतं बाळांनो. जे झालंय तुमचं आता, जे 50% काम आहे ना, ते तुमचं हे बेस्ट कॉलेज लिस्ट, बेस्ट काउन्सिलिंग, बेस्ट डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, त्याच्याने तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल. या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ इच्छितो. ठीक आहे, काउन्सिलर तुम्हाला तुमची कॅटेगरी विचारेल, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो. त्यानुसार तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल, ज्याच्याने काय होईल, तुमच्या पहिल्याच राऊंडमध्ये सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातील बाळांनो. ठीक आहे, आणि तुम्हाला त्यातल्या त्यात एक पर्सनल काउन्सिलर पण भेटतात, जे तुमच्यासोबत ऑल टाइम राहतात. कधी तुम्हाला काही डाऊट राहिला तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात. ठीक आहे, ते पर्सनल काउन्सिलर तुम्हाला एक बेस्ट कॉलेज लिस्ट देतील, बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचून देतील तुम्हाला. या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो. ठीक आहे, म्हणून लगेच एनरोल करा. हे सगळे काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, आतापासून तर जोपर्यंत तुमचा स्पॉट, इन्स्टिट्यूट, मॅनेजमेंट राऊंड होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असतो. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होऊन नाही जात, डॉक्युमेंट जोपर्यंत सबमिट नाही करत कॉलेजमध्ये, तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटतो. ठीक आहे, सगळे फीचर्स एकदा चेक करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. एक पण कॉलेज खाली वरती झालं
तुमचे चांगले जरी मार्क्स आले असतील ना तरी तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटणार नाही. या गोष्टीचा पण मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ इच्छितो. कॉलेज लिस्ट इतकी महत्वाची असते. गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये एकदा जे कॉलेज अलॉट झालं त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत. कितीही पैसे असू द्या, काही असू द्या तुमच्याकडे, त्याला चेंज नाही करू शकत. म्हणून हे डिसिजन खूप क्रिटिकल असतात. काउन्सिलरला विचारून घ्या, व्यवस्थित काउन्सिलिंग करा, व्यवस्थित मार्गदर्शन घ्या. ठीक आहे. आणि बाळांनो, तुमच्या आई वडिलांचे पैसे वाचवा. ठीक आहे. मला माहिती आहे सिंपल कॉलेज लिस्टच्या चुकांमुळे तुमचे लाखो जाऊ शकतात. या गोष्टीची पण गॅरंटी देऊ इच्छितो. लाखो जाऊ शकतात. लाखो वाचवायचे तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे. ठीक आहे. मी शेतकरी घराण्यातला आहे बाळांनो, मला ठाऊक आहे. ठीक आहे. किती मेहनत घ्यावी लागते तेवढे पैसे जमवण्यासाठी. आणि बऱ्याच पालकांची आता सुद्धा म्हणजे एवढी हिंमत लागत नसेल इंजिनिअरिंग फार्मसी करण्यासाठी. पण मी गॅरंटी देऊ इच्छितो, जर व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं तर व्यवस्थित कॉलेजमध्ये जाणार, तिथं व्यवस्थित तुमची कमी फीजमध्ये ऍडमिशन होईल. चला, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो, तुमची शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल जेव्हा आपल्याला माहिती पडेल त्यानुसार आपण शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल तुमचं चेंज होईल. ठीक आहे. थोडंफारच चेंज होईल. आता जे मी सांगणार आहे ते तुमचं ऍव्हरेज शिफ्टचं सांगणार आहे, म्हणजे एक मीडियम शिफ्टचं. जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट आहे तर थोडंफार त्याच्यात चेंज होईल, इझी आहे तर थोडंफार चेंज होईल. ठीक आहे. त्याच्याविषयी पण मी सांगणार आहे की तिने चेंज होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, शिफ्ट वाईज तुमचं जेव्हा डिफिकल्टी लेवल मला माहित पडेल, ती कसं काय माहित पडेल, शिफ्ट वाईज टॉपरने. शिफ्ट वाईज टॉपर कसं काय माहित पडेल, जेव्हा तुम्ही तुमचे मार्क्स मला सांगणार तुमच्या शिफ्टनुसार, तेव्हाच मला माहित पडतील. म्हणून प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट नक्कीच करेल. ठीक आहे. आता ऍव्हरेज शिफ्ट बद्दल बोलायला झालं तर ऍव्हरेज शिफ्टचे किती मार्क्स होतील, किती पर्सेंटाईल येतील. ठीक आहे. आता सुद्धा मला कॉल्स येत आहे बाळांनो, कंटिन्युअस कॉल्स वरती आहे. ठीक आहे. जर मी तुम्हाला तुमचा कॉल नाही उचलू शकलो तरी माफ करा, मी तुम्हाला कॉल बॅक नक्कीच करेल. ठीक आहे. चला, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही 180 ज्या पण विद्यार्थ्यांनी टच केले, आणि आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी 180 किंवा 180 पेक्षा जास्त स्कोर केलाय त्याचे आरामात 99.60 पेक्षा जास्त पर्सेंटाईल बनलेत नेहमी. तर जर तुमचे 180 येत आहे, तुमचं सीओईपी फिक्स आहे. ठीक आहे. गोष्ट समजते. जर तुम्ही 160 टच करताय तर तुम्ही 99 टच करताय. 160च्या वरती तुमचे 99 पर्सेंटाईल येतील बाळांनो. गोष्ट समजते. त्याच जागेवर जर तुमचा स्कोर 140 ते 160च्या दरम्यान राहिला तर तुमच्या आरामात 98 ते 99 पर्सेंटाईल येतील. आता मी तुम्हाला सांगतो, कंपॅरिझन सांगतो. मी काय म्हटलं इथं, 160 मार्क्सला तुमचे 99 पर्सेंटाईल येतील. हे मी मीडियम शिफ्टचे सांगितलं, म्हणजे ऍव्हरेज शिफ्टचे सांगितले. त्याच जागेवर ज्याची शिफ्ट डिफिकल्ट राहिली तर त्याचे किती येतील माहिती, की त्याला किती स्कोर करावा लागेल 99 पर्सेंटाईलसाठी, त्याला 150 स्कोर करावा लागेल 99 पर्सेंटाईलसाठी. त्याच जागेवर ज्याची शिफ्ट इझी आहे त्याला इथे किती स्कोर करावा लागेल, इझी शिफ्ट वाल्याला 170 स्कोर करावा लागेल, तेव्हा जाऊन त्याचे 99 पर्सेंटाईल बनतील. गोष्ट समजते. ठीक आहे. कसं चेंज होतं, 5 ते 10 मार्काचा फरक पडतो सेम जेवढ्या पर्सेंटाईलसाठी. जर तुमची शिफ्ट इझी आहे तर तुम्ही कन्सिडर करा तुम्हाला अजून 5-10 मार्क जास्त स्कोर करावा लागेल. जर शिफ्ट डिफिकल्ट आहे तर 5-10 मार्क तुम्हाला कमी स्कोर करावा लागेल. गोष्ट समजते. ठीक आहे. आता बोलूया पुढचे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. जर तुमचा स्कोर 130 ते 140च्या दरम्यान येतोय, ठीक आहे, तुमच्या आरामात बाळांनो 97 ते 98 पर्सेंटाईल तुमचे बनतील. ठीक आहे. त्याच जागेवर 120 ते 130च्या दरम्यान येतोय तर तुमचे पर्सेंटाईल 96 टच होऊन जातील, 96 क्रॉस करून जाणार तुम्ही. त्याच जागेवर 110 ते 120 जर तुमचा स्कोर येतोय तर तुमचे पर्सेंटाईल 94 ते 95च्या दरम्यान तुमचे येतील. त्याच जागेवर तुमचा स्कोर जर 100 ते 110 स्कोर होतोय तुमचा तर तुमचे पर्सेंटाईल 92 ते 93च्या दरम्यान येतील. ठीक आहे. गोष्ट समजते. त्याच जागेवर जर तुम्ही 95 ते 100 स्कोर केला तर तुमचे आरामात पर्सेंटाईल 90+ पर्सेंटाईल तुमचे बढ़ून जातील बाळांनो. ठीक आहे. आणि मॅक्झिमम जनता आता याच्या खाली येते, 95च्या खाली. 95च्या वरती खूप कमी विद्यार्थी असतात. आता 95च्या खाली मॅक्झिमम लोक येतात तर त्यांची बघावी लागतील आपल्याला, है ना. त्यांना सोडून थोडी द्यायचंय, त्यांना पण एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवायचंय, है ना. कारण बाकीचे काउन्सिलर्स, बाकीचे अकॅडमीवाले तुमचे फक्त ते टॉपरला घेतात आणि त्यांना एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवतात. ते आपल्याला नाही करायचं. ठीक आहे. गरज सगळ्यांनाच आहे. ठीक आहे. गरीब फॅमिलीतला कमी मार्क्सवालाही असू शकतो, जास्त मार्क्सवालाही असू शकतो. ठीक आहे. चला, आता आपण जर तुमचे 95 ते 100 मार्क्स आले तर तुम्ही 90 पर्सेंटाईल स्कोर करताय. ठीक आहे. त्याच जागेवर जर तुम्ही 85 ते 95च्या दरम्यान स्कोर केला बाळांनो, तुमचे अराउंड इथं 85 पर्सेंटाईल टच होऊन जातील आणि 85ला तुम्ही क्रॉस करणार, जसे तुम्ही 85 मार्क्स क्रॉस करणार. गोष्ट समजते. त्याच जागेवर जर तुमचे 75 ते 85, आता बघा एक गोष्ट सांगतो बाळांनो,
85 ला तुम्ही 85% स्कोर करणार, ठीक आहे. तर 95 पर्यंत पण तुम्ही 85 स्कोर करू शकतात, ठीक आहे. हे चेंज होत राहतं. इतकं एक्झॅक्ट कोणी नाही सांगू शकत बाळांनो तुम्हाला की 85 वरती इतके पॉईंट्स तुमचे मार्क्स येतील ना, एवढं कोणीच नाही सांगू शकत. एक रेंज सांगू शकतात, कारण हे ऍट द एंड सीईटीच्या हातात असतं हे सगळं डिसाईड करणं. 85 ते 95च्या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स आले तर तुमचे 85% टच होतील. म्हणजे 95 मार्क्स आले तरी तुमचे 85% येऊ शकतात. या गोष्टीची नोंद घ्या. गोष्ट समजते? त्याच जागेवरती जर तुमचे 75 ते 85च्या दरम्यान स्कोर आला तर तुमचे अराउंड इथं 70+ स्कोर होतील बाळांनो. मॅक्झिमम स्टुडंट या रेंजमध्ये असतात ऍज पर लास्ट इयर माय अंडरस्टँडिंग, ठीक आहे. त्याच जागेवरती जर तुमचा 55 ते 75च्या दरम्यान स्कोर राहिला तर तुमचे अराउंड 55+ स्कोर होतील बाळांनो. त्याच जागेवर जर तुमचे 35 ते 45 मार्क्स राहिले तर तुमचे इथं 45+ स्कोर होतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, लास्ट इयरला 5 मार्क्स वरती पण 18% होते, 5 मार्कांवरती पण 18% आलेले होते. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करू शकतात 18% विद्यार्थी असे होते ज्यांना 5 मार्क्स किंवा 5 मार्क्स पेक्षा कमी मार्क्स होते. म्हणून घाबरून जायची गरज नाही बाळांनो. ऍडमिशन प्रत्येक विद्यार्थ्याला भेटतं, ठीक आहे. फक्त किती चांगलं कॉलेज तुम्ही क्रॅक करणार त्यावरती डिपेंड आहे, आणि ते काम कॉलेज लिस्ट डिसाईड करेल, है ना. तर नक्कीच एनरोल करा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुमचे लेस मार्क्स असतील, ठीक आहे, तर तुम्हाला बेस्ट कॉलेज भेटणार नाही का? नक्कीच भेटेल, डेफिनेटली, मी तुम्हाला गॅरंटी देतो, ठीक आहे. बेस्ट कॉलेज लिस्ट जर टाकली तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल, ठीक आहे. आता सगळा खेळ तुमचा कॉलेज लिस्टचा आहे बाळांनो, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. इथं एक चूक झाली ना, फॉर एक्झाम्पल तुमचे 5 कॉलेजेस, तुम्हाला असे तर 50 कॉलेजेस टाकावे लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 कॉलेज टाकले, 1 2 3 4 5 कॉलेज टाकले, तुम्हाला सपोज 3 नंबरचं कॉलेज अलॉट झालं. आता तुम्ही काही करा, 3 नंबरच्या वरचं कॉलेज तुम्ही अलॉट नाही करू शकत. कितीही पैसे असू द्या तुमच्याकडे, कितीही तुमची ओळख असू द्या, गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये बदल होत नाही. एकदा जे अलॉट झालं ते अलॉट झालं. गोष्ट समजते? फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. काउन्सिलिंग मध्ये प्रत्येक गोष्टीचं सेशन होईल, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जे मार्क्स आले त्याच्यावर रडत नका बसू. आता पुढे वळा, पुढे चला, पुढे जे आहे त्याला व्यवस्थित करा. नाहीतर पुढचंही तुम्ही हे करून देणार, खराब करून देणार. ती गोष्ट नका करू, ठीक आहे. पर्सनल काउन्सिलर असतात तुमच्यासोबत, त्यांना डाऊट्स विचारा, तुमचे डाऊट्स क्लिअर करा आणि एक व्यवस्थित मार्गदर्शन घ्या बाळांनो, ठीक आहे. हे सगळे काउन्सिलिंग बॅचचे फीचर्स आहेत. बॅच नाही म्हणायला पाहिजे, एक बॅच नाही बाळांनो, ही एक मिशन आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मला पोहोचायचं आहे आणि त्याला मला मदत करायची एका चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी, ठीक आहे. पण माझा मेनली फोकस आहे खेडेगावातले विद्यार्थी ज्यांच्याकडे मार्गदर्शन नाहीये, ज्यांच्याकडे फायनान्शियल हेल्प नाहीये. फायनान्शियल हेल्प म्हणजे पैसे नाही आहेत खूप सारे की ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन घेतील. असे विद्यार्थी जे अज्ञान आहेत त्यांचे पालक, त्यांना मला हेल्प करायची आहे, ठीक आहे. हायफाय लोकांना तर हायफाय युट्यूबर्स आहेतच तुमचे युट्यूब याच्यावरती, ठीक आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला कायच बोलायचं है ना. चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकता. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.